नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय भूगोल धडा 2 अंतर्गत हालचाली. तर मित्रांनो, हा धडा आपण आज समजून घेणार आहोत. ओके, तर बघा ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे. एक न्यूज दिलेली आहे, एक कात्रण दिलेलं आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये भूकंप झालेला आहे आपल्याला समजून येतं हेडलाईन वाचूनच. तर मित्रांनो, ह्याविषयी आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, तर त्याची आपल्याला उत्तरे द्यायची आहेत. ओके, भूकंप ही नैसर्गिक आपत्ती आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. तर बघा, मृत्यूचे तांडव कशामुळे घडले? मृत्यूचे तांडव कशामुळे घडले? तर मित्रांनो, भूकंपामुळे. ओके, तर या भूकंपाची तीव्रता किती होती? या भूकंपाची तीव्रता किती होती? तर ह्या कात्रणात सगळं उत्तर दिलेलं आहे, आपल्याला वाचून फक्त याची उत्तरे द्यायची आहेत. तर मित्रांनो, ह्या भूकंपाची तीव्रता किती होती? तर मित्रांनो, या भूकंपाची तीव्रता ही 6.6 रिश्टर एवढी होती. ओके, हा तिसरा प्रश्न काय आहे? संबंधित भूकंपामुळे सर्वात जास्त बाधित झालेला देश कोणता? तर नेपाळ. ओके, नेपाळ. आणि चौथा प्रश्न मी डायरेक्ट वाचतो, तुम्हाला काही दाखवत नाही मी आता. आपल्याकडे खूप प्रश्न आहेत, अजून 4, 5, 6 प्रश्न आहेत. तर बघा, भूकंपाचे इथे आपल्याला प्रश्न दिलेले आहेत. भूकंपाचे केंद्रस्थान कोठे होते? भूकंपाचे केंद्रस्थान कोठे होते? तर बघा, लामजुंग, हे नेपाळमधील लामजुंग हे केंद्रबिंदू होते भूकंपाचे. आता आपत्तीग्रस्त इतर प्रदेश कोणते? तर आपत्तीग्रस्त इतर प्रदेश कुठले आहेत? तर भारत आहे, तिबेट आहे आणि बांगलादेश हे दिलेले आहेत. बघा, त्याच्यामध्ये सुद्धा भारतामध्ये सुद्धा खूप राज्य आहे, तिबेटमध्ये सुद्धा खूप ठिकाणी झालेलं आहे, बांगलादेशमध्ये सुद्धा खूप ठिकाणी या गोष्टींचे पडसाद उमटलेले आहेत. तर बघा, पुढचा प्रश्न, भूकंपाचे केंद्र किती खोलवर होते? भूकंपाचे केंद्र किती खोलवर होते? तर बघा, तर मित्रांनो, भूकंपाचे केंद्र हे 11 किलोमीटर खाली एवढे होते. ओके, भूकंपाचे केंद्र किती खोलवर होते? तर 11 किलोमीटर एवढे खाली होते. ओके, आता पुढचा प्रश्न, भूकंपामुळे कोणकोणत्या प्रकारची हानी झाल्याचे दिसते? भूकंपामुळे कुठली हानी होते मित्रांनो? तर बघा, मानवी संसाधनांची, ओके, मानवाची, मानव संपत्तीची, ओके, आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ म्हणा, आपला परिसर म्हणा, आपण जिथे राहतो त्या गोष्टींचा म्हणा, अजून मित्रांनो सगळ्याच गोष्टींचा जवळजवळ आपण पाहू शकतो. ह्या मेन गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत. अशा गोष्टींची हानी होते मित्रांनो. आता पुढचा प्रश्न बघूया, तुमच्या मते भूकंप घडण्यामागचे कारण काय आहे? तर मित्रांनो, माझ्या मते भूकंप घडण्याचे कारण एक प्रकारची नैसर्गिक आपत्ती आहे. आणि बघा, आपली पृथ्वी आहे, त्याच्यामध्ये बोलतात ना की पृथ्वीच्या ज्या जमिनी आहेत त्या टाईल्स, त्यांच्या भूगर्भाचा तुम्ही अभ्यास केला तर पूर्ण पृथ्वीच्या ज्या जमिनी आहेत त्या टाईल्स, त्यांच्यामध्ये सुद्धा टाईल्स आहेत. ओके, त्या टाईल्स एकमेकांना बोलतात ना की ह्या आपटल्या की एक जमीन अशी वरती होते, एक जमीन खाली जाते. ओके, तर काही गोष्टींमुळे किंवा भूगर्भामध्ये काही हालचाली झाल्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी उद्भवू शकतात. ओके, तर त्यामुळे भूकंप होऊ शकतो असं माझं मत आहे. तर मित्रांनो, शेवटचा प्रश्न, तुम्हाला कधी अशा भूकंपाचा अनुभव आला आहे का? याविषयी चर्चा करा. तर मित्रांनो, तुम्हाला कधी ह्याचा अनुभव आला आहे का भूकंपाचा? मला आलेला नाही आहे, त्यामुळे मी अशाविषयी काय बोलू शकत नाही. कारण की आपण जे वाचतो त्या गोष्टींवरून आपल्याला भूकंपाचा अनुभव येतो, पण आपण जे कधी न्यूजवर बघतो त्या गोष्टींमुळे सुद्धा आपल्याला अनुभव येतो. पण असा मी स्वतः कधी अनुभव असा भूकंपाचा घेतलेला नाही आहे. जर तुम्ही असा अनुभव कधी घेतला असाल तर मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. तर मित्रांनो, भूकंपाचा अनुभव जरी आपण घेतला नसेल तरी पण आपण भूकंपामुळे काय गोष्टीचा परिणाम होतो किंवा काय गोष्टींना आपल्याला सामोरे जावे लागते ह्या गोष्टी तर आपल्याला जरूर माहिती आहेत. ओके, तर चला आपण पुढे जाऊया. तर पहा, पृथ्वीवर काही वेळेस वेगवेगळ्या नैसर्गिक घडामोडी होत असतात. उदाहरणार्थ महापूर, वादळे, हिमवर्षाव, अतिवृष्टी इत्यादी. तसेच भूपृष्ठाखालील हालचालींमुळे भूकंप व ज्वालामुखीचा उद्रेक यांसारख्या नैसर्गिक घडामोडी होतात. पृथ्वीवरील सजीवांसाठी ह्या घडामोडी म्हणजेच आपत्ती. ओके, आपत्ती म्हणजेच काय? तर नॅचरल कॅलॅमिटीज, आपण याला इंग्लिशमध्ये असं म्हणतो, म्हणजे नैसर्गिक आपत्ती. असे नैसर्गिक आपत्तींमुळे जीवित व वित्तहानी होते. या पाठामध्ये आपण या अंतर्गत हालचालींची ओळख करून घेऊयात. ओके, चला पुढे जाऊ. प्रथमतः ही खालची आकृती पाहून घेऊया. तर या आकृतीमध्ये आपल्याला काय दिलंय बघा. या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे वया एकमेकांवर ठेवलेल्या आहेत. त्यावर चित्रात दाखवल्याप्रमाणे खडू हा उभा ठेवलेला आहे, डस्टर पण आहे. ओके, तर बघा, आता ही आकृती आपल्याला दिली आहे, ह्याच्यामध्ये प्रॉपर असे उभं केलेलं आहे, वही, त्याच्यावर खडू आणि त्याच्यावर डस्टर, अशा प्रकारच्या गोष्टी ठेवल्या आहेत. तर आपण पुढचं चित्र बघू.
तर बघा मित्रांनो, डस्टर, ठोक यंत्र, रबर अशा 3-4 वस्तू उभ्या करून ठेवा. ओके. तर त्यामध्ये काय केलं आहे बघा, वही अशी खचकन घेतलेली आहे, तर त्यामुळे बघा वरचं सामान हललेलं आहे. ओके. तर काय दाखवले पुढे, प्रमाणे या गठ्ठ्याला हळूच धक्का लावा व निरीक्षण करा. त्यानंतर पुन्हा जरा जोराचा धक्का द्या. काय होते याचे निरीक्षण करा. या सर्व कृतींबाबत चर्चा करा. तर काय होईल, ज्या आपण मांडलेल्या वस्तू सगळ्या विखरून जातील, पडून जातील. ओके. तर ह्या गोष्टींचा आपल्याला म्हणजे बोलतात ना की समजून येतात की समजा जर कुठे बोलतात ना खालून असा अचानक धक्का लागला, जसा भूकंप होतो, तर ज्या वरती उभ्या असणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या मांडलेल्या वस्तू आहेत, त्यांना त्रास होतो व त्यांना हानी पोचते. अशा गोष्टी आपल्याला निदर्शनात येतात. ओके. तर चला पुढे जाऊ. तर आता बघा पुढे बघूया भौगोलिक स्पष्टीकरण. भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये आपल्याला काय दिलं आहे, भूकंप व ज्वालामुखी या घटना पृथ्वीच्या बोलतात ना अंतरंगातील अस्थिरतेमुळे घडतात. ही अस्थिरता पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालींमुळे निर्माण होते. भूपृष्ठांतर्गत हालचाली मुख्यतः प्रावरणाचा वरच्या थरात होतात. प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण होत असते. या ऊर्जा लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळेच पृथ्वीच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण होऊन हालचाली होतात. अंतरंगात भू हालचालींचे वर्गीकरण गती, दिशा व भूरूपांवर आधारित केले जाते. ओके. तर बघा मित्रांनो, हा ज्वालामुखी आपल्याला दिसतो आहे, जो उद्रेक होत आहे आणि त्याच्यामुळे लावा कसा पसरलेला आहे सगळीकडे, या चित्रात आपल्याला दिसत आहे. तर चला पुढे जाऊ. तर पहा, अंतर्गत भू हालचालींचे वर्गीकरणाचा आधार आणि हालचाली. बघा, गती, दिशा आणि भूरूपे हे 3 प्रकार दिलेले आहेत वर्गीकरण. तर बघा, गतीमध्ये काय आहे, मंद भू हालचाली होतात, सातत्याने होतात, त्या पर्वत व खंडांची निर्मिती त्यामुळे होते. ओके. आणि शीघ्र म्हणजे फटाफट भू हालचाली झाल्यावर घटनेच्या स्वरूपात होणाऱ्या, उदाहरणार्थ भूकंप आणि ज्वालामुखी. ओके. ह्या मंद स्वरूपात होतात आणि ह्या शीघ्र स्वरूपात होतात. दिशा, क्षितिज समांतर भू हालचाली. ओके. दिशांमध्ये अशा गोष्टी होतात हालचाली. आणि ऊर्ध्वगामी, अधोगामी आणि भू हालचाली होतात. ओके. भूरूपे खंडजन्य, ओके, भूखंड, पठारे व उच्चभूमी निर्माण करणाऱ्या. आणि पर्वतजन्य वलीकरण आणि प्रस्तरंभ क्रिया. ओके. प्रस्तरंभ क्रिया. ओके. आता आपण पुढे जाऊ. भौगोलिक स्पष्टीकरण. कृती एक प्रमाणे. ओके. कृती एक प्रमाणे पट्टीच्या दोन्ही टोकांवर हात ठेवून दोन्ही टोके एकमेकांकडे सरकवली, त्यावेळी पट्टीवर जे कार्य झाले त्याला दाब म्हणून संबोधले जाते. पट्टीच्या दोन्ही बाजूंकडून पट्टीच्या केंद्राकडे दाब दिला गेला, परिणामी पट्टी सरकली व तिला घड्या पडल्या. अशाच प्रकारे भूकवचामध्ये दाबामुळे हालचाली निर्माण होत असतात व त्यामुळेच भूकवचाला घड्या पडतात. ओके. आता वली पर्वत पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते. या ऊर्जा लहरींमुळेच मृदू खडकांच्या थरावर क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. दाब तीव्र असल्यास वळ्या मोठ्या प्रमाणात पडतात व त्यांची गुंतागुंत वाढते. परिणामी पृष्ठभाग उचलला जातो व वली पर्वताची निर्मिती होते. उदाहरणार्थ हिमालय, अरावली, रॉकी, अँडीज, आल्प्स हे जगातील प्रमुख वली पर्वत आहेत. आकृती 2.6 तसेच 2.7 मध्ये पहा. तर बघा मित्रांनो, 2.6 आणि 2.7 ह्याच्यामध्ये आपल्याला दिसत आहेत बघा वलीय पर्वत. हा कुठला आहे, पर्वताचा वलीकरण झालेला भाग बघा. आणि हिमालय या वली पर्वताची प्रतिमा ही दिलेली आहे आपल्याला. ओके. तर चला पुढे जाऊ. भौगोलिक स्पष्टीकरण. कृती 2 प्रमाणे पट्टी दोन्ही हातांनी 2 टोकांना धरून विरुद्ध दिशेने ओढल्यामुळे ताण निर्माण होतो. अशाच प्रकारे भूकवचामध्ये जेव्हा भू हालचाली विरुद्ध दिशेने होतात तेव्हा ताण निर्माण होतो व भूकवचाला तडे जातात. ओके. तर बघा, कृती 2 मध्ये काय दाखवलंय बघा, ताण दिला, त्यांना जोरात ओढलं तर काय होतं, कागदच पूर्ण फाटून जातो. ओके. अशा प्रकारेच आपल्याला समजवण्यात आलेलं आहे इथे.
तडे पडतात त्यामुळे. ओके. गट पर्वत. अंतर्गत हालचालींमुळे क्षितिजा समांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. अशा वेळी खडकांवर ताण निर्माण होतो. त्यामुळेच खडकांना तडे पडतात. हे तडे विभंग म्हणून ओळखले जातात. अशाच प्रकारे कठीण खडकांमध्ये ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्याने दाब पडूनही असे विभंग तयार होतात. हे बघा, या आकृती दिली त्यामध्ये आपल्याला समजून येते विभंग एक तर वरती जरी जातो नाही तर खाली तरी जातो दगड. दोन समांतर विभंगांमधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा हा उचलला गेलेला भाग ठोकळ्यांप्रमाणे दिसतो. आकृती 2.9 मध्ये पहा. बघा, ही आपल्याला दाखवले. बघा, वर गेला भाग पूर्ण. आकृती 2.9 दाबाचा परिणाम. भूभाग गट पर्वत म्हणून ओळखला जातो. गट पर्वताचा माथा सपाट असतो. त्यावर सुरुवातीच्या काळामध्ये शिखरे नसतात. त्यांचे उतार तीव्र असतात. उदाहरणार्थ युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, भारतातील मेघालय पठार. ओके. आणि भारतातील मेघालय पठार देखील अशाच पद्धतीने तयार झालेले आहे. तर बघा मित्रांनो, ही आपल्याला चित्र दिलेलं आहे. मेघालय पठार आहे. ओके. तर चला आपण पुढे जाऊ. आता बघा पुढे काय दिलं आपल्याला. भौगोलिक स्पष्टीकरण. भूपृष्ठावर क्षितिज समांतर हालचाली जेव्हा परस्पर विरोधी दिशांना होतात तेव्हा भूकवचातील खडकांवर ताण पडतो. ताण वाढल्यास खडकांना तडे पडतात. त्यामुळे विभंग निर्माण होतात. परिणामी दोन बाजूंचे खडक सरकतात व खडकांच्या थराची सलग राहत नाही. खडकांच्या थराची सलगता राहत नाही. म्हणजे उदाहरणार्थ समजा जर भूपृष्ठावर हालचाल झाली तर एकतर भाग वरती तरी जातो भूपृष्ठाचा, नाही तर खाली तरी येतो. ओके. आता हा भाग खाली गेलेला आहे. त्यामुळे त्यांचा जो बोलतात ना की त्यांची जी खडकांची समानता आहे ती राहत नाही, असं आपल्याला याच्यामध्ये समजवण्यात आलं आहे. खजतरी. ओके. कधी कधी भूकवचाला ताण पडून समोरच दोन तडे पडतात. त्या दोन तड्यांदरम्यानचा भूभाग खचतो. अशा खचलेल्या खोलगट भागास म्हणजेच खचलेला खोलगट भाग म्हणजेच खचदरी होय, जसं आपल्याला याच्यामध्ये दाखवण्यात आलं आहे. आपण या भागामध्ये वरती गेला भाग आपण दिसलाय आणि याच्यामध्ये खाली आलेला दिसलाय. ओके. तर बघा याच्यामध्ये पण सुद्धा असंच झालेलं आहे. खचदरी म्हणजे नर्मदा नदी तयार झालेली आहे. म्हणजे ह्यांचा हा भाग पूर्ण एकत्र होता, पण काही गोष्टींमुळे हा भाग खचला खाली आणि पर्यावरणीय भूपृष्ठाच्या बोलतात ना की हालचालींमुळे हा भाग खाली खचला. त्यामुळे इथे बघा जागा तयार झाली. ओके. चला पुढे जाऊ. दोन्ही बाजूंचे उतार तीव्र असतात. उदाहरणार्थ भारतातील नर्मदा नदीची खचदरी, आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली, युरोपमधील वाईन नदीची खचदरी इत्यादी. खंड निर्माणकारी हालचाली. ओके. मंदभू हालचाली पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने होतात. या हालचालींमुळेच भूकवचाचा विस्तार भाग वर उचलला जातो किंवा खचतो. भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपासून वर उचलला गेल्यामुळेच खंडाची निर्मिती होते. म्हणूनच या भूभागाची खंड निर्माणकारी हालचाली म्हणून ओळखल्या जातात. म्हणूनच या भूहालचाली खंड निर्माणकारी हालचाली म्हणून ओळखल्या जातात. अशा हालचालींमुळे विस्तीर्ण पठारांचीही निर्मिती होऊ शकते, परंतु मूळचा भूभाग खाली खचल्यास तो समुद्र सपाटीच्या खाली जातो. अशा वेळी तो भूभाग सागराच्या पाण्याखाली जाऊन सागर तळाचा भाग बनतो. ओके. शीघ्र भू हालचाली. आपण पाठाच्या सुरुवातीला भूकंपाच्या बातमीचा अभ्यास करून चर्चा केली आहे. भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे होय. भूकंप, त्यालाच भूकंप म्हणतात. ही भूकवचाची हालचाल आहे. भूकंपाची तीव्रता व परिणाम याची माहिती तुम्हाला सुरुवातीला दिलेल्या कृतीतूनच झाली असेल. आता आपण पृथ्वीच्या अंतरंगातील भूकंप आणि ज्वालामुखी या शीघ्र हालचालींची माहिती जाणून घेऊयात. ओके. तर चला. भूकंप. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो व तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात. त्यामुळेच भूपृष्ठ कंप पावते. म्हणजे उदाहरणार्थ भूकंप झाल्यामुळे जमीन एका लिमिटपर्यंत शांत राहू शकते, पण जोर जास्त असल्यामुळे जमीन सहन करू शकत नाही. त्यामुळे जमिनीची हालचाल मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे ह्या गोष्टी घडून येतात. म्हणजेच भूकंप होतो. भूकंपाची तीव्रता रिश्टर या एककामध्ये भूकंप मापन यंत्राने मोजतात. आकृती 2.11 मध्ये पहा. ओके. तर पहा, ही आपल्याला आकृती दिलेली आहे.
तर बघा भूकंपाची कारणे काय आहेत? भूपट्ट सरकणे. ओके, भूपट्ट सरकणे, भूपट्ट एकमेकांवर आदळणे. तुम्हाला मी सांगितलं ना, टाईल्स एकमेकांवर आदळतात अशा प्रकारे. भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे. ओके, भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होणे आणि ज्वालामुखीचा उद्रेक होणे. तर बघा मित्रांनो, हे आपल्याला यंत्र दिलेलं आहे ज्यामध्ये भूकंपाची बोलतात ना की हालचाल मोजली जात आहे अशा प्रकारे. ओके, बघा आता आपण पुढे जाऊया. हे काय आहे? साधे भूकंप मापक यंत्र आहे. ओके, तर भूकंप नाभी व अपिकेंद्र. भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणामध्ये ताण निर्माण होतो व तो साचत जातो. हा ताण भूकवचात ज्या ठिकाणी मोकळा होतो त्या ठिकाणी ऊर्जेचे उत्सर्जन होते, तेथे भूकंप केंद्र असते. या केंद्रास भूकंप नाभी असे म्हणतात. या केंद्रातून विविध दिशांना ऊर्जा लहरी पसरतात. या लहरी भूपृष्ठावर जेथे सर्वात प्रथम पोहोचतात, म्हणजेच भूकंप नाभीपासूनचे पृष्ठभागावरील सर्वात जवळचे ठिकाण, तेथे भूकंपाचा धक्का सर्वात जास्त बसतो किंवा प्रथम बसतो. भूपृष्ठावरील अशा केंद्रास भूकंपाचे अपिकेंद्र असे म्हणतात, म्हणजे भूकंपाचे मेन केंद्र. भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंप नाभीशी लंबरूप असते आणि जवळ सुद्धा असते. का कसे? तर तिथून लवकर भूकंप बोलतात ना की जाणवतो. जसं आपल्याला इथे दिलेलं आहे, सगळ्यात जास्त जवळचा भाग बघा हा आहे, त्यामुळे इथे सगळ्यात लवकर भूकंप जाणवेल. ओके, तर हे आपल्याला दिलेलं आहे. भूकंप नाभी बघा ही आहे, प्राथमिक लहरी. ओके, आणि दुय्यम लहरी बघा, ही प्राथमिक लहरी. बघितलं, ह्यानुसार आपल्याला समजतं की सगळ्यात पहिला भूकंप कुठे होईल. तर बघा, हे भूकंप लहरीचे प्रकार आपण बघितले, 2 आहेत. भूकंप नाभीकडून ताण मुक्त झाल्यावर मुक्त झालेल्या ऊर्जेचे उत्सर्जन सर्व दिशांनी होते. ही ऊर्जा विविध लहरींच्या रूपामध्ये भूपृष्ठाकडे येते. या भूकंप लहरीचे प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ असे 3 प्रकार होतात. आकृती 2.12 आपण पाहिले आहे. प्राथमिक लहरी, प्रायमरी और पीक वेव्स. भूगर्भामध्ये ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात, म्हणजे जमिनीवर सर्वप्रथम पोहोचतात. या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपामध्ये सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. बघा, हे असं बोलतात ना की ह्या गोष्टी तुम्हाला काही वेळा समजणार नाही, हे शब्द काही समजणार नाही, तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो की नाभीपासून बोलतात ना की सगळ्या 2 प्रकारच्या लहरी असतात, प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरी. तर भूकंप नाभीपासून जर बोलतात ना की लहरी पसरतात, त्या 2 प्रकारे पसरतात, दुय्यम लहरी आणि प्राथमिक लहरी. तर अशा प्रकारे त्या जसा वेग असेल तशा प्रकारे त्या पोहोचतात सगळ्या दिशांना भूजमिनीच्या. ओके, या लहरींच्या मार्गांवरील खडकांमधील कण लहरींच्या वाहनांच्या दिशेने पुढे मागे होतात. त्यामुळेच या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असेही संबोधतात. या लहरी धन, द्रव्य व वायू या 3ही माध्यमांमधून प्रवास करू शकतात. मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेने बदल होतो. प्राथमिक लहरींमुळेच पृष्ठभागावरील इमारती पुढे मागे हलतात. ओके, आता पुढे जाऊ. दुय्यम लहरी. प्राथमिक लहरींनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींनाच दुय्यम लहरी किंवा एस लहरी असे म्हणतात. या लहरी नाभी केंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो. उदाहरणार्थ बघा, इथे काय दाखवलंय बघा, ही प्राथमिक लहरी सरळ जाणार आणि ही दुय्यम आहे ती आरामशीर जाते बघा असं. तर पुढे जाऊ, काय दिलं आपल्याला इथे? या लहरीच्या मार्गातील खडकांमध्ये कण लहरीच्या वाहनाच्या दिशेने म्हणजेच वर खाली होतात. या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात, परंतु द्रव पदार्थात शिरल्यावर या शोधल्या जातात. या लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती वर खाली हलतात. प्राथमिक लहरींपेक्षा या अधिक विध्वंसक असतात. 3. भूपृष्ठ लहरी. प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत घेऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरीची निर्मिती होते. या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करतात. या अतिशय विनाशकारी अशा असतात. भूकंप मापन यंत्र. या यंत्राद्वारे भूकंप लहरीचा आलेख काढता येतो. या आलेखाचा अभ्यास करूनच भूकंपाची तीव्रता कळते. आकृती 2.11 मध्ये साधे भूकंप मापन यंत्र आपण पाहिले आहे व त्यावर तयार होणारा आलेख दाखवला आहे. आता अद्ययावत तंत्राच्या सहाय्याने आधुनिक भूकंप मापन यंत्रे तयार करण्यात आलेली आहेत. यांच्याद्वारे अतिसूक्ष्म लहरी देखील मोजता येतात. ओके,
तर चला आपण आता भूकंपाचे परिणाम पाहून घेऊया. भूकंपाच्या परिणामामुळे काय होतं, जमिनीला तडे जातात. दुसरं काय, भूमिपात होऊन दरडी कोसळतात. काही वेळा भूजलाचे मार्ग बदलतात. उदाहरणार्थ विहिरींना पाणी येते किंवा विहिरी कोरड्या पडतात. काही प्रदेश उंचावले जातात तर काही प्रदेश खचतात. सागराच्या पाण्यामध्ये त्सुनामी लाटा तयार होतात. या लाटांमुळे किनार भागात मोठे जीवित व वित्तहानी होऊ शकते. हिमाच्छादित प्रदेशामध्ये हिमकडे कोसळतात. इमारती कोसळून जीवितहानी व वित्तहानी होते. वाहतुकीचे मार्ग खंडित होतात आणि संदेश वहन व्यवस्था कोलमडते. ओके. आता ज्वालामुखी. पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव्य, धन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वी पृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजेच ज्वालामुखीचा उद्रेक होय. ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू, तप्त द्रव्यरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लावारस असे म्हणतात, म्हणजे लावा असे म्हणतात. ओके. ज्वालामुखी झाल्यावर जो लाल कलरचा द्रव्य बाहेर पडते त्याला लावा असे म्हणतात, जसं आपल्याला या चित्रात दिसत आहे. उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखीचे खालील प्रकार केले जातात. केंद्रीय ज्वालामुखी. उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठाअंतर्गत मोठ्या नलिकेसारखा भागातून वर येतो. बाहेर आलेला लावारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो. त्यामुळेच शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलीमांजारो ही केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वतांची उदाहरणे आहेत. ओके. शंकू म्हणजे बघा असा, हा कुठला आहे, केंद्रीय ज्वालामुखी आहे, याचं उदाहरण आहे. आता पुढे जाऊ. भेगीय ज्वालामुखी म्हणजे भेगा पडतात आणि ज्वालामुखी वरती येतो असा. ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यात केंद्रक आहे म्हणजे एक प्रकारे शंकू आकृतीतून बाहेर येतोय. तर भेगीय ज्वालामुखी. ज्वालामुखीचा उद्रेक होताना लावारस ज्यावेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तडांमधून बाहेर पडतात त्याला भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तडांच्या दोन्ही बाजूस पसरतात. त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. भारतातील दख्खनचे पठार अशा पद्धतीच्या ज्वालामुखीमुळेच तयार झालेले आहे. तर बघा 2.17 मध्ये भेगीय ज्वालामुखी आपल्याला दिसतोय. तर बघा भौगोलिक स्पष्टीकरण काय आहे. आकृती 2.18 मध्ये 18चा विस्तार करताना तुमच्या लक्षात येईल की भूपट्ट सीमांचा भूकंप क्षेत्र व ज्वालामुखी क्षेत्र यांच्याशी थेट संबंध आहे. बहुतेक ज्वालामुखी हे या सीमांवर आहेत. त्याचप्रमाणे भूकंप क्षेत्राचा विस्तार या सीमांवरती भागात दिसून येतोय. तर मित्रांनो, हा जो आपल्याला नकाशा दिलेला आहे बघा, हा 2.18ची आकृती आहे. तर बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, भूपट्ट, भूकंप क्षेत्र व ज्वालामुखी असं दिलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा हे भूपट्ट, ह्या भूपट्टला सीमा आहेत. ओके. तर बघा ह्या सीमा कशा दिलेल्या आहेत, ह्या रंगात दिलेल्या आहेत. तर बघा ह्या सीमा आहेत, या भूपट्टला सीमा. ओके. दुसरं काय आहे, भूपट्ट निर्मिती सीमा. ह्या बघा, ह्या ज्या निळ्या आहेत त्या भूपट्टी निर्मिती सीमा आहेत. त्या पुढे हे चौकोन दिला आहे पिंक कलरचा, टिंबटिंबचा भूकंप क्षेत्र आहे. बघा हे जे दिलेलं आहेत हे भूकंप क्षेत्र आहेत. हे बघा ही जी लाईन जात आहे भूकंप क्षेत्र. आणि चौथा जो त्रिकोण आहे तो ज्वालामुखी. हे बघा हे सगळे त्रिकोण आहेत, हे सगळे ज्वालामुखी केंद्र आहेत. ओके. तर आपण आकृती माफ करा नकाशा समजून घेतला आहे. तर चला पुढे जाऊ. तर बघा भूपट्ट सीमांच्या ज्या भागामध्ये भूप्रदेश भूकवचाच्या आत जातो, भूपट्ट सीमांच्या ज्या भागामध्ये भूप्रदेश भूकवचाच्या आत जातो त्या ठिकाणी भूपट्ट ऱ्हास पावत असतो. म्हणजे भू म्हणजे जमीन जमिनीच्या आतमध्ये जाते. अशा सीमांना भूपट्ट ऱ्हास सीमा म्हणतात, म्हणजे जमिनीचा ऱ्हास. ज्या सीमांच्या क्षेत्रामध्ये नवीन भूपृष्ठ आकाराला येत असतात अशा सीमांना भूपृष्ठ निर्मिती सीमा म्हणतात. या दोन्ही क्रिया भूकवचात सतत सुरू असतात. ओके. ज्वालामुखीचे परिणाम. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळेच जीवित व वित्तहानी होते. महासागरातील ज्वालामुखीमुळेच काही वेळेस त्सुनामी लाटा निर्माण होतात. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी धूर, राख, वायू, पाण्याची वाफ इत्यादी घटक दीर्घकाळ वातावरणात राहतात. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक बनते. लावारसामुळे अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठाजवळ उपलब्ध होऊ शकतात आणि ज्वालामुखीच्या उद्रेकामुळेच नवभूमी निर्माण होते किंवा एखादे बेट नष्टही होऊ शकते.
मृत ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे निर्माण होतात. मृत ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे निर्माण होतात. तर बघा मित्रांनो, हे बघा, हे काय दिलं आहे बघा, बिल्डिंग पडत आहे, भूकंपाचा परिणाम आहे. आणि काय आहे, ज्वालामुखीमुळे तयार झालेले लावाचे थर. ते बघा, हे असं झालेलं आहे. ओके. तर मित्रांनो, हा धडा आपण वाचून आणि समजून घेतला आहे. तर तुम्हाला हा धडा कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजू बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयाच असे नवीन ह्या धड्याचा स्वाध्याय घेऊन आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत मित्रांनो, बाय बाय. काळजी घ्या.